असं म्हणतात की रहस्य आश्चर्य निर्माण करते आणि आश्चर्य हे माणसाच्या समजून घेण्याच्या इच्छेचा आधार आहे. काय आज आमच्या समोर काही रहस्य आहेत? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, हल्ली AI द्वारे प्राचीन काळातील शिलालेख, रहस्यमय लिपी यावर संशोधन होऊन त्यांचे रहस्य उलगडत चालले आहे. त्यांचा अर्थ मानवाच्या समोर येऊ लागला आहे. होय, हे खरं आहे की रहस्य, गूढ गोष्टी, आकलन न झालेल्या गोष्टी या कधीच रहस्यमय राहत नाहीत. आज ना उद्या त्या प्रकट होतातच. प्रियांनो, पौलाने देखील काही रहस्यांबद्दल बोलला आहे. त्याने त्याबद्दल काय सांगितले, कशाविषयी तो बोलला, ते रहस्य कोणाचे होते, इत्यादी गोष्टी समजून घेण्यासाठी आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. ख्रिस्त हाच कोनशिला असलेल्या या देवाच्या मंदिराविषयी पॉल पुढे आणखीन इफिस्करास पत्र 2 अध्याय 21 आणि 22 वचनांमध्ये म्हणतो, त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. जुन्या करारातील मंदिराबरोबर असलेले हे साधर्म्य स्पष्ट आहे. तरीही या उदाहरणात विरोध आहे. येरुशलेमेतील मंदिरामध्ये पुष्कळ इमारती होत्या. तरीही मला नाही वाटत की पॉल या ठिकाणी वेगवेगळ्या इमारतींविषयी बोलत आहे. त्याला असे म्हणावयाचे आहे की प्रत्येक विश्वासणाऱ्याला संपूर्ण रचनेमध्ये बसविण्यात आले आहे. पेत्राने हीच गोष्ट आपल्या पत्रात व्यक्त केली. तो पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 5व्या वचनात म्हणतो, तुम्हीही आध्यात्मिक मंदिर, जिवंत धोंडे, देवाला आवडणारे असे आध्यात्मिक स्वरूपाचे यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे अर्पिण्यासाठी पवित्र याजकगण असे रचिले जात आहात. पॉल सध्या रचल्या जात असलेल्या मंडळी या मंदिराविषयी बोलत आहे. ही गोष्ट चित्तवेधक आहे. मंडळी, देवाचे मंदिर अजूनही बांधले जात आहे आणि त्याचे बांधकाम पूर्ण होईल. पॉल म्हणतो की ते वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. हे मंदिर प्रभूमध्ये पवित्र मंदिर होत जाते. यावरून सिद्ध होते की त्याचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. त्याची रचनाही वेगळी आहे. ती अगदी थंडपणे एका दगडावर दुसरा दगड रचणे इतकी कंटाळवाणी नाही, तर ती वाढत आहे. देवाने निर्जीव मृत साधन सामग्री घेतली, जी पाप व अपराध यांच्यामध्ये मेलेली होती. त्याने तिला जिवंत केले. हे जिवंत झालेले, पुनर्जीवित झालेले धोंडे आता एका जिवंत मंदिरात रचल्या जात आहेत. जसे शल्मोनाने मंदिर बांधले तेव्हा त्या बांधकामाच्या ठिकाणी हातोड्याचा आवाज ऐकू आला नाही, कारण दगडाच्या चिरा खाणीतूनच हव्या त्या आकाराच्या घडवून आणण्यात आल्या होत्या. त्याच प्रकारे पवित्र आत्मा शांतपणे प्रत्येक पापांमध्ये मरण पावलेल्या व्यक्तीला पुनर्जीवन व बप्तिस्मा यांच्याद्वारे जिवंत मंदिरामध्ये रचित आहे. आपण करिंथकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि 13व्या वचनात वाचतो, कारण आपण यहुदी असू की हेलेण्य असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झाला आहोत. याला पवित्र मंदिर असे म्हणण्यात आले आहे. ते पवित्र आहे कारण त्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. पवित्र आत्म्याच्या बप्तिस्म्याद्वारे तारण पावलेली पापी व्यक्ती प्रभूमध्ये आणल्या जाते. प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 9व्या वचनात पॉल म्हणतो, रोमकरास पत्र 8वा अध्याय 9वे वचन, परंतु जर देवाचा आत्मा तुम्हामध्ये वास करीतो तर तुम्ही देहाच्या अधीन नाही,
आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. मंदिर ख्रिस्ताचे शरीर हे वसतिस्थान आहे. ते देवाचे आत्म्यामध्ये असलेले कायमस्वरूपी वसतिस्थान आहे. जेव्हा विश्वासणारे एखाद्या इमारतीमध्ये उपासनेसाठी एकत्रित येतात, तेव्हा तेथे पवित्र आत्मा उपस्थित असतो व त्या अर्थी परमेश्वर त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी असतो. परंतु जेव्हा प्रत्येक विश्वासणारा त्या इमारतीतून जातो, तेव्हा परमेश्वरही त्या ठिकाणाहून निघून जातो. जसा परमेश्वर एखाद्या दारूच्या दुकानात नसतो, तसा तो एखाद्या मंडळीच्या इमारतीतही नसतो. आज परमेश्वर इमारतीमध्ये नाही, तर विश्वासणाऱ्यांमध्ये वस्ती करतो. आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की परमेश्वराने कधीही हाताने बांधलेल्या इमारतीमध्ये वस्ती केली नाही. तसले तत्वज्ञान अजिबात पवित्र शास्त्राला धरून नाही. मंडळीचा मंदिर म्हणून असण्याचा हेतू हा आहे की त्याद्वारे देवाची पृथ्वीवरील समक्षता व त्याचे गौरव प्रगट व्हावे. जेव्हा विश्वासणारे उपासनेसाठी चर्चमध्ये एखाद्या इमारतीमध्ये एकत्र येतात, तेव्हा आजही जगाला असे जाणवायला हवे की परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे. जगाला वाटायला हवे की परमेश्वर मंडळीच्या उपासनेत सापडतो. परंतु माझा प्रश्न हा आहे की तो सापडू शकतो काय? तसे असते तर अनेक लोक परमेश्वराच्या मंदिराकडे आकर्षित झाले असते. प्रिय श्रोत्यानो, आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याने ख्रिस्त येशूमध्ये चालत असताना या गोष्टीची जाणीव बाळगायला हवी की आम्ही देवाच्या आत्म्याचे मंदिर आहोत. व जेव्हा ही जाणीव आम्ही आमच्या मनात सतत बाळगू, तेव्हा निश्चितच आम्ही आमचे अंतःकरण देवासाठी, पवित्र आत्म्यासाठी शुद्ध व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करू. ही गोष्ट आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने आम्हाला शक्य नाही, परंतु पवित्र आत्मा त्यासाठी आमचे सहाय्य करतो. आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनातून व मंडळीच्या सामूहिक जीवनातून व उपासनेतून जगाला हे दाखवून द्यायचे आहे की परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतो. पॉल कलसेकरास पत्र याच्या 2 अध्यायातील 6व्या वचनात आम्हाला सांगतो, तर ख्रिस्त येशू जो प्रभू, त्याला तुम्ही अंगीकारले तसे तुम्ही त्याच्यामध्ये चाला. त्याच्यात मुळावलेले असून तुम्ही त्याच्यात रचलेले व तुम्हा शिकवल्याप्रमाणे विश्वासात स्थिरावलेले असे व्हा आणि उपकारस्तुती करण्यात फार वाढा. श्रोतानो, आम्ही स्वतःला जर ख्रिस्ताला समर्पित करीत नसू, त्याचे वचन व त्याच्या विश्वासात मुळावण्याचा व वाढण्याचा प्रयत्न करीत नसू, तर आमच्या जीवनाद्वारे परमेश्वराची पवित्र समक्षता इतरांना कशी जाणवेल? आमचे वैयक्तिक जीवन व आमचे सामूहिक जीवन, दोन्ही जीवनांमधून पवित्र प्रभू परमेश्वराची समक्षता जर जगाला दिसत असेल, तरच आम्ही लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करून घेऊ शकतो. आणि मला वाटतं तसे करणे हे आमचे स्वतःविषयी व देवाविषयी कर्तव्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 14 आणि 16 या वचनांमध्ये म्हटले. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 14 आणि 16 वचने, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ख्रिस्ताला त्या कल्वरीच्या वधस्तंभावर उंच करण्यात आले व त्याच्या मृत्यूमुळे व पुनरुत्थानामुळे मानवासाठी तारण व सार्वकालिक जीवन मुक्तपणे उपलब्ध झाले. त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. पण प्रभू येशूने असेही म्हटले की मला जर पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना आपणाकडे ओढीन. आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनातून ख्रिस्त उंचावला गेला पाहिजे, तरच आम्हाला पाहणारे ख्रिस्ताकडे, देवाकडे आकर्षित होतील. आम्हाला देवाच्या वस्तीचे पवित्र स्थान बनविण्याचा देवाचा हाच हेतू आहे. आमच्या जीवनातून, आमच्या उपासनांमधून देवाची पवित्र समक्षता जगाला जाणवावी व त्याचे गौरव जगाला दिसावे. इफिसेतील मंडळीस पौलाने हे जे पत्र लिहिले, त्याच्या 2 अध्यायाचा अभ्यास आम्ही संपवला आहे व आता आपण या पत्राच्या 3 अध्यायाकडे वळत आहोत. या 3 अध्यायाची मंडळी एक गूज ही मध्यवर्ती कल्पना आहे. या पत्रातील सैद्धांतिक विभागाचा हा शेवटचा अध्याय आहे. आतापर्यंत आपण मंडळीला एक शरीर, एक मंदिर म्हणून पाहिले. आता आपण मंडळीचा एक गूज म्हणून अभ्यास करणार आहोत. या अध्यायाची रूपरेषा लक्षात घ्या. पहिल्या भागात या गुजाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 2ऱ्या विभागात
या गुजाची व्याख्या देण्यात आली आहे आणि तिसऱ्या विभागात सामर्थ्य व ज्ञान यांच्या प्राप्तीसाठी प्रार्थना आहे. आता मला मंडळी, एक गुज आहे या वाक्याचे प्राथमिक स्पष्टीकरण करू द्या. मंडळी, एक गुज याविषयी एक मोठा गैरसमज करण्यात येतो. गुज हा शब्द गहन, अद्भुत, गुप्त अशा अर्थाने पवित्र शास्त्रात वापरण्यात आलेला नाही. गुज म्हणजे आधी न सांगण्यात आलेले परंतु नुकतेच प्रगट करण्यात आलेले असे काही आहे. या ठिकाणी जुन्या करारात प्रगट न करण्यात आलेले परंतु पूर्णपणे नवीन करारात प्रगट करण्यात आलेले गुज आहे. मॉफट यांनी गुज या शब्दाचे भाषांतर दैवी गुप्त गोष्ट असे केले आहे आणि वेमाउथ यांनी या शब्दासाठी सत्य हा शब्द वापरलेला आहे. मला दैवी गुप्त गोष्ट हा शब्द आवडतो. दैवी गुप्त गोष्ट म्हणजे देवाने एका विशिष्ट काळापर्यंत प्रगट न केलेले गुज होय व आता ते प्रगट करण्यात तो तयार आहे. या गुजाचा अद्भुत रम्य गोष्टींशी काही एक संबंध नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. मंडळीच्या गुजाविषयी आजकाल 2 टोकाचे दृष्टिकोन स्वीकारल्या जातात आणि मला वाटतं की हे दृष्टिकोनच एका गुजाप्रमाणे आहेत. एका दृष्टिकोनावर विश्वास ठेवणारे लोक पावलाच्या स्पष्ट विधानाकडे दुर्लक्ष करतात.
मंडळी हे जुन्या कराराचे प्रगटीकरण नाही असे पौलाने स्पष्ट विधान केले आहे. परंतु पौलाचे या स्पष्ट विधानाकडे दुर्लक्ष करणारे हे लोक मंडळीला इस्रायलाचा पुढील भाग समजतात. याला कराराचे ईश्वर विज्ञान समजल्या जाते. ते परमेश्वराने इस्रायलाला दिलेली सर्व अभिवचने मंडळीला लागू करतात. अशा मतप्रणालीच्या लोकांच्या पवित्र शास्त्रात जुन्या करारामध्ये काही अध्यायांना मंडळीकरिता आशीर्वाद असे शीर्षक देण्यात आले आहे, तर काही अध्यायांना इस्रायलाकरिता शाप असे शीर्षक देण्यात आले आहे. ही गोष्ट खरोखर गमतीशीर आहे की मंडळीने स्वतःकडे आशीर्वाद ठेवले व इस्रायलासाठी शाप ठेवले. सत्य हे आहे की दोन्ही आशीर्वाद व शाप इस्रायलाकरिताच आहेत. दुसरा दृष्टिकोन असलेले लोक पौलाच्या विधानावर आवाजवी भर देतात. त्याने मला गुज समजाविले आणि ख्रिस्ताच्या गुजाविषयीचे माझे ज्ञान असल्या विधानांवर ते आवाजवी भर देतात. आणि गुज हे पौलाला प्राप्त झालेले विशेष प्रगटीकरण आहे असे ते समजून चालतात. याला हायपर डिस्पेन्शनालिझम असे म्हटले जाते किंवा ईश्वरी योजनेवर अतिभर असे त्याचे भाषांतर करता येईल. याचा परिणाम असा होतो की मंडळीची सुरुवात 50व्या दिवसाच्या सणानंतरची समजल्या जाते. मग त्याविषयी वेगवेगळ्या तारखा ठरविल्या जातात आणि जेव्हा काही तारखा हरकतीस पात्र बनतात तेव्हा नवीन तारखा स्वीकारल्या जातात. ह्या विशेष ज्ञानामुळे आत्मिक गर्वाला वाव मिळाला आहे. मला असे म्हणायचे आहे की जुन्या करारामध्ये मंडळीविषयी प्रगटीकरण देण्यात आले नाही, परंतु जेव्हा ते देण्यात आले तेव्हा ते फक्त प्रेषित पौलापर्यंत मर्यादित नव्हते. एकदा एका ईश्वर विज्ञान विद्यालयातल्या प्राध्यापकाने मंडळीची सुरुवात एदेन बागेत झाली असे सुचविण्याचा प्रयत्न केला, परंतु मंडळी जुन्या करारात नाही. 50व्या दिवसाच्या सणाच्या दिवशी काही विशेष घडले हे सर्वांना स्वीकारावेच लागेल. त्या दिवशी पवित्र आत्म्याने विश्वासणाऱ्यांच्या समूहाला तयार करण्यास सुरुवात केली. तो या जगातून मंडळीला घेऊन जाईपर्यंत हे कार्य चालू राहील. ज्या दिवशी आम्हाला या जगातून काढून नेण्यात येईल व ख्रिस्तासमोर आम्हाला सादर करण्यात येईल, त्या तारणाच्या दिवसापर्यंत आमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. मला नाही वाटत की तुम्ही त्या विशेष दिवसाविषयी अनिश्चितता बाळगू शकता. त्या दिवशी काहीतरी विशेष घडले आणि ते विशेष म्हणजे त्या दिवशी मंडळी जन्मास आली. आतापर्यंतच्या अध्ययनावरून आपल्या लक्षात आलेच असेल की ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या वैयक्तिक जीवनासाठी व त्याच्यासारख्या इतर विश्वासणाऱ्यांच्या समूहासाठी, ज्याला आम्ही मंडळी म्हणतो, त्यासाठी परमेश्वराचा फार मोठा व सुंदर हेतू आहे. तुम्ही जर विश्वासणारे असाल तर देवाच्या मंडळीविषयीच्या देवाच्या एका महान व सुंदर योजनेमध्ये तुमचा सहभाग आहे. पवित्र शास्त्राच्या भाषेत गुज म्हणजे एखादी गुपित किंवा रहस्य नाही, तर एखादी पूर्वी प्रगट न केलेली पण नंतर प्रगट करण्यात आलेली गोष्ट होय. आता आपण 3रा अध्याय आणि पहिली 2 वचने वाचूया. ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे. देवाची जी कृपा तुमच्यासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. पौलाने हे त्याच्या वेळेसच्या स्थितीविषयी, कैदी म्हणून असलेल्या स्थितीविषयी लिहिले आहे. त्याने विदेशांपर्यंत सुवार्ता नेली म्हणून तो कैदी बनला. आता विदेशांना म्हणजे विदेशी विश्वासणाऱ्यांना नवीन विशेष हक्क देण्यात आले आहेत, जे पौलाने इफिस्करास पत्र याच्या 2ऱ्या अध्यायात नोंदले आहेत. जे दूर होते, परके आशाहीन देवहीन होते, त्यांना आता ख्रिस्तामध्ये जवळ आणण्यात आले आहे. आणि याकरिता पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे. परंतु ती प्रार्थना करण्यापूर्वी तो थोडेसे विषयांतर करून गुजाविषयी लिहितो. नंतर पुन्हा 14व्या वचनात तो मूळ विषयाकडे वळतो. आता त्याने या अध्यायाची सुरुवात कशी केली ते पहा. तो म्हणतो, याकरिता मी पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान. मग पुढे तो 14व्या वचनात म्हणतो, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो. पहिले वचन व 14वे वचन यांच्या दरम्यान असलेले सर्व एक विषयांतर आहे. प्रार्थना करण्यापूर्वी पौलाने गुजाविषयी लिहिले आहे. पहिल्या वचनापासून हे कंसातले वाक्य किंवा विषयांतर सुरू होते व ते देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकलेच असेल यावर आधारित आहे. पौल या ठिकाणी परमेश्वराच्या त्या ईश्वरी योजनेविषयी व व्यवस्थेविषयी बोलत आहे, जिच्याद्वारे
परमेश्वराने पौलाचे पाचारण करून त्याला विदेशी लोकांकडे पाठविले. इतर प्रेषितांच्या तुलनेत पौलाची सेवा वेगळी व विशेष होती. गलतीकरासपत्र 2 अध्याय 7 वचनात तो म्हणतो, तर उलट जसे सुन्नती लोकांस सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राला सोपविले आहे, तसेच बेसुन्नती लोकांस सांगण्याचे काम माझ्याकडे सोपविले आहे असे त्यांनी पाहिले. म्हणजे सुवार्ता तीच होती, परंतु ज्या लोकांना ती देण्यात आली होती ते लोक वेगळे होते व वेगळ्या वर्गातले होते. पॉल विदेशांकडे जाऊन म्हणाला, तुम्ही दूर होता आणि आता तुम्ही ख्रिस्तामध्ये जवळ आणल्या जात आहात. पेत्र त्याच्या स्वतःच्या लोकांकडे गेला, म्हणजे इस्रायली लोकांकडे गेला व म्हणाला, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हायचे असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. पॉल विदेशांना फिलिप्पे येथील तुरुंगाधिकाऱ्याला म्हणाला, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. पॉल व पेत्र या दोघांजवळ एकच संदेश होता, पण तो वेगवेगळ्या लोकांकरिता होता. आता एक अगदी नवीन गोष्ट घडत होती. जुन्या करारातल्या त्यांच्या व्यवस्थेपेक्षा वेगळी असलेली ती व्यवस्था होती. जेव्हा पॉल एक परुषी होता व नियमशास्त्राचे पालन करणाऱ्यांपैकी होता, तेव्हा तो यहुदीतरांना सुवार्ता सांगण्यासाठी जात नव्हता. तो वेगळ्या व्यवस्थेखाली होता. आता पॉल वेगळ्या व्यवस्थेखाली आहे. तो आता विदेशांना सुवार्ता सांगणार आहे. याचा अर्थ असा नाही की देवाची तारणाची पद्धत बदलली आहे. कोणत्याही माणसाचे नियमशास्त्राच्या पालनाने तारण होत नाही, परंतु रक्ताळलेले अर्पण देवाकडे आणून त्याला याच गोष्टीची जाणीव झाली की तो देवाच्या गौरवाला उणा पडला आहे. ते अर्पण ख्रिस्ताकडे बोट दाखविणारे होते. आता पॉल या नवीन व्यवस्थेविषयी बोलणार आहे. वाचूया श्रोत्यानो, 3 अध्याय 3 आणि 4 वचने. तो म्हणतो, म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळविल्या गेले त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. हायपर डिस्पेन्सेशनलिस्ट पॉलाच्या या प्रगटीकरणावर भर देऊन समजतात की हे गुज आपल्याला प्रगट करण्यात आले असे पॉल म्हणाला. म्हणजे ते फक्त पौलाला सांगण्यात आले होते. परंतु या अध्यायाच्या 5व्या वचनात पॉल स्पष्ट करतो की ते सर्व प्रेषितांना ठाऊक होते. हे प्रगटीकरण जेव्हा पौलाला तो मंडळीचा छळ करीत असताना ख्रिस्ताने प्रगट करून सांगितले की तो वास्तविक ख्रिस्ताचा छळ करीत आहे. मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. पौलाला समजले की परमेश्वर काहीतरी नवीन करीत आहे. मंडळी 50व्या दिवसाच्या सणाच्या दिवशी अस्तित्वात आली. मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या, ही एक गुज, दैवी गुप्त गोष्ट, ही एक जुन्या करारात न सांगितलेली गोष्ट होती आणि म्हणून ती माणसांना माहीत नव्हती. आता ती नवीन करारामध्ये सांगण्यात आली आहे. हा शब्द नवीन करारामध्ये 27 वेळा वापरण्यात आला आहे व तो वेगवेगळ्या 11 गुजांच्या संदर्भात आहे. असं वाटतं की पॉल त्या काळातल्या ग्रीक व रोमी जगातल्या रहस्यमय धर्मांबरोबर या दैवी गुजाद्वारे विरोध प्रकट करीत होता. त्या काळात असे अनेक धर्म होते. या रहस्यमय धर्मांची उपासना गुप्त स्थळी होत असे आणि तेथे आसुरी आनंद देणारे विधी पार पाडल्या जात असत. आणि जो त्या धर्मात नव्याने प्रवेश करी त्याला त्या रहस्यमय धर्माच्या गुप्त गोष्टी कोणालाही न सांगण्याचा इशारा देण्यात येईल. ग्रीक लोकांसाठी गुज म्हणजे धर्मात नव्याने प्रवेश करणाऱ्याला प्रगट केलेले रहस्य होते. त्यांच्याकरिता नवशिक्याला त्यांच्या त्या धर्मात प्रवेश देताना प्रगट केले जाईल ते गुज होते, जे कधीही समजणार नाही किंवा गुप्त राहील असा त्यांना गुज या शब्दाचा अर्थ अभिप्रेत नव्हता. आणि जो माणूस या धर्माचा सभासद नसेल त्याच्याकरिता या धर्माची गुजे आपण ज्याला रहस्य म्हणतो तसे असत. याला विरोध म्हणून पॉल म्हणतो, मी सुवार्ता सांगत नसलो तर माझा धिक्कार असो. आणि आज आपण देवाच्या गुजाचे कारभारी आहोत. आम्हाला सुवार्ता गाजवायची आहे. ती एखाद्या गुप्तस्थळी राखून ठेवायची गोष्ट नाही. घराच्या छतावरून मोठ्याने ओरडून सांगितली जावी अशी ती एक चांगली वार्ता आहे, शुभ वार्ता आहे. पॉल या पत्राच्या सुरुवातीला गुज हा शब्द वापरतो. इफिस्करास पत्र 1 अध्याय 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की त्याने स्वसंकल्पाचे गुज आपल्याला कळवले. तो पुढे 2 अध्याय 14 आणि 15 वचनांमध्ये गुज काय आहे याचे स्पष्टीकरण देतो. गुज हे आहे की ख्रिस्त उठला आहे आणि तो यहुदी
यहुदी तर सर्व जमाती व पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी बनलेल्या नवीन शरीराचा मस्तक आहे. ही गोष्ट जुन्या करारात प्रगट करण्यात आली नव्हती. रोमकरासपत्र 16 25 वचनात पॉल म्हणतो, रोमकरासपत्र 16 आणि 25 वचन, आता माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे आणि जे गुज जगाच्या आरंभापासून गुप्त ठेवलेले होते, तो ही गोष्ट कलसेकरास पुन्हा सांगतो. कलसेकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायातील 26 वचनात तो म्हणतो, जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनास प्रगट झाले, ते वचन आहे. मला वाटतं की जे लोक जुन्या करारातही मंडळी होती असे आग्रहाने म्हणतात, ते जवळजवळ प्रभू येशूची जागा बळकावण्याचा प्रयत्न करतात. जे प्रभूने स्वतः सांगितले नाही ते सांगतात. ते असे काही वागतात की जे देवालाही माहीत नाही ते त्यांना माहीत आहे. गुज ही जुन्या करारात प्रगट न झालेली गोष्ट होय आणि देवाने ती जुन्या करारात प्रगट केली नाही म्हणून ती तेथे नाही. मला खात्री आहे श्रोत्यानो की आजच्या अध्ययनाचे स्पष्टीकरण आपणाला समजले आहे आणि आपणाला आशीर्वाद प्राप्त झाला आहे. प्रभू परमेश्वर आपणास आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे दी. मंडळीची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहे. आजचा प्रश्न, पवित्र शास्त्राच्या भाषेत एखादी पूर्वी प्रकट न केलेली व नंतर प्रकट करण्यात आलेली गोष्ट म्हणजे काय? ए. वार्ता, बी. गुज, सी. घटना, डी. बातमी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, पौलाची निवड ही अद्भुत अशी होती आणि म्हणूनच ख्रिस्ताची सुवार्ता यहुदीतर लोकांपर्यंत पोहोचू शकली. देवाचे रहस्य समजून घेण्याचा विशेषाधिकार पौलाला देण्यात आला होता, जे पूर्वीच्या काळात पूर्णपणे ज्ञात नव्हते, परंतु आता ते प्रकट झाले आहे. प्रियांनो, काय देवाचे हे रहस्य जाणून घेण्यात आपण उत्सुक आहात? ख्रिस्ताजवळ या, सर्व गोष्टी आपोआप प्रकट होतील. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आणि आमची खात्री आहे प्रभू परमेश्वर देवपा, आमच्या जीवनामध्ये अनेक रहस्य तू उलगडलेली आहेस आणि प्रभूजी येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक रहस्य तू आमच्यासाठी उलगडणार आहेस. होय प्रभूजी, तू आमच्यापासून काहीही एक लपवून ठेवत नाहीस. सर्व गोष्टी प्रभूजी तू प्रकट करणारा देव आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुला जाणावं, तुला ओळखावं आणि हे वरून येणारं ज्ञान समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करावा. म्हणून प्रभूजी आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो आणि तुला विनंती करतो प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.